लातूरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जे दोन कोटी झालेला आहे त्याबद्दल काय नेमके प्रकरण काय आहे, कसं या ठिकाणी चौकशी करण्यात आली आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला कशा पद्धतीची सांगेल. गेल्या वर्षी 2025 मध्ये पोलीस उपमहानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र श्री शहाजी उमाप सर यांचं पोलीस अधीक्षक लातूर कार्यालयाचं वार्षिक तपासणी होती. त्या तपासणी दरम्यान जी पगार वेतन बिलं आहेत त्यामध्ये डिस्क्रिपन्सी आढळून आली. तर ती जी तफावत होती त्या अनुषंगाने चौकशी करण्याविषयी पोलीस अधीक्षक लातूर श्री अमोल तांबे सर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर श्री गजानन भातलवंडे यांच्याकडे या अनुषंगाने चौकशीचे आदेश केलेले होते. त्या चौकशीमध्ये सुमारे 2015 पासून ते 2025 पर्यंत जी वेतन बिले काढण्यात आली त्यामध्ये अधिकचं वेतन दाखवून ती बिलं काढण्यात आल्याबाबतची चौकशीत गोष्ट आढळून आली. त्यामध्ये तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक राहुल वागदरे, त्यानंतर त्या ठिकाणी कामाला असलेले वरिष्ठ श्रेणी लिपिक ब्रिज किशोर ठाकूर आणि कनिष्ठ श्रेणी लिपिक दत्तात्रय क्षीरसागर यांचा यामध्ये सहभाग असल्याचं आढळून आलेलं होतं. तसेच श्रेणी पोलीस उपनिरीक्षक श्री अजय सूर्यवंशी यांच्या खात्यावर यातील जवळपास 1 कोटीपर्यंतची रक्कम ही अधिकची रक्कम पगाराच्या व्यतिरिक्तची वर्ग करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने पूर्ण चौकशी अंती गजानन भातलवंडे साहेबांनी फिर्याद दाखल करण्याविषयी श्री SP अमोल तांबे सरांनी आदेशित केलं. त्यावरून या 4ही जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये जवळपास 2,38,92,000 इतक्या रकमेचा अपहार झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. आणि पुढील तपास करण्याविषयी मला आदेशित करण्यात आलेला आहे. त्यानुसार शनिवारी संध्याकाळी रविवारच्या पहाटे या अनुषंगाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून यामध्ये आम्ही यातील आरोपी 3 जण म्हणजे ठाकूर, क्षीरसागर आणि सूर्यवंशी अशा तिघांना अटक केलेला आहे. चौथा आरोपी जो राहुल वागदरे आहे त्याचा शोध घेणं सुरू आहे. जे अटक केलेले 3 आरोपी आहेत यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने ज्या काही बाबी आहेत त्याचा तपास सुरू आहे. जो चौथा आरोपी आहे त्याचा देखील शोध सुरू आहे आणि यातील पुढील तपास आम्ही करत आहोत. आणखी काही पैसे मिळण्याची शक्यता आहे का? याची जवळपास 5 ते 6 महिने चौकशी झालेली आहे आणि यामध्ये संबंधित सर्व बिलांचा, पगाराच्या बिलांचा सर्व उहापोह केल्यानंतर ही शेवटी रक्कम निघालेली आहे. त्या व्यतिरिक्त जर काही असेल तर त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करू. मात्र आतापर्यंतच्या जी चौकशी झाली त्यामध्ये इतकी फायनल रक्कम ही आढळून आलेली आहे आणि ती तात्काळ त्यामध्ये गुन्हा दाखल होणं गरजेचं होतं. त्यानुसार आदेश घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई करत आहोत.